चाकणमध्ये अजित पवारांकडून वाहतूक कोंडीची पाहणी केली जाते। पुणे नाशिक महामार्ग, चाकण तळेगाव, चाकण शिक्रापूर महामार्ग तसंच औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडीची पाहणी अजित पवार यांच्याकडून केली जाते। विकास कामांचा आढावा जो आहे तो अजित पवार यांच्याकडून पहाटेच्या वेळेला सकाळच्या वेळेलाच घेतला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर चाकणमध्ये अजितदादांकडून आता वाहतूक कोंडीची पाहणी जी आहे ती केली जाते। चाकणमध्ये वाहतूक कोंडीची फार मोठी समस्या आहे, मात्र ही समस्या नेमकी का उद्भवलेली आहे याचा आढावा अजित पवार यांच्याकडून घेतला जातोय। अधिकारी वर्ग सुद्धा यावेळेला त्यांच्या सोबत आहे। नेमकं कारण काय ते समजून घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांचा दृश्याच्या माध्यमातून आपण पाहतोय। विविध महामार्गांवर वाहतूक कोंडी होते आणि त्याचीच पाहणी आणि त्याचीच कारण अजित पवार यांच्याकडून जाणून अवेलेबल लँड आहे तिकडं, म्हणजे हा 4 लेन करायचा आणि तो 4 नाही काढले पुढे गेलं त्याला पैसे आहेत का नाही का उशीर करा। प्रॉब्लेम काय आता एलिव्हेटेड काढल्यामुळे ह्याला मंजुरी मिळत नाही। परवा साहेबांनी मीटिंग घेतली, प्रस्ताव पण पाठवला। एलिव्हेटेड होत आहे, एलिव्हेटेडला 5 वर्ष खाली पण करावंच लागेल ना। त्यात सगळंच आहे खाली पण एलिव्हेटेड करता कदम त्यामध्ये तुमचा कॉलम आणि तुम्ही ते बाकीचं करता त्याच्यावर पहिलं इकडे 4 लेन झालं 4 लेन केलं तर मग तुम्ही मधली 1 लेन तर अडवतात, म्हणजे आम्हाला किमान 3 लेन जायला 3 लेन यायला लागतील। मध्ये इलिव्हेटेड चालू असताना सुद्धा 4 लेन जायला 4 लेन यायला राहणार आहे। प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे किती जमीन आहे? 45 मीटर आहे। रस्ता रुंदीकरणाच्या माध्यमातून या वाहतूक कोंडीवर तोडगा काढला जाऊ शकतो का या अनुषंगाने सुद्धा अजित पवार यांच्याकडून चर्चा केली जाते।